जय शिवराय मित्रांनो मी प्रशांत बोरकर. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बोललेलो होतो की फार्मर रजिस्ट्री कशी बनवायची. म्हणजे फिंगरप्रिंटच्या माध्यमातून असो किंवा विदाऊट फिंगरप्रिंट आधार OTPच्या माध्यमातून असो, अशा सर्व डिटेलबद्दल आपण बोललेलो होतो आणि त्याबद्दल जे काही सविस्तर माहिती आहे ती माहिती दिलेली होती. तर त्यामध्येच आपल्याला भरपूर असे कमेंट आलेले होते की तुम्ही जी काही माहिती देत आहात ती माहिती चुकीची देत आहात. विदाऊट आधार OTPच्या माध्यमातून म्हणजे फिंगरप्रिंटच्या माध्यमातून तुम्ही फार्मर रजिस्ट्री करू शकतच नाही आणि मी प्रयत्न केलाय तर माझ्याकडे असं होत नाहीये, असे तुमचे कमेंट आलेले आहे. तर मित्रांनो बघा, प्रत्येकाकडे सिस्टम सारखा नसतो किंवा तुम्ही वापरत असलेली फिंगरप्रिंट मशीन आणि मी वापरत असलेली फिंगरप्रिंट मशीन ही सारखी नसतेच. त्यामुळे जर तुमच्याकडे फार्मर रजिस्ट्री करताना तुमची फिंगरप्रिंट मशीन घेत नसेल तर तुम्ही फिंगरप्रिंट मशीन बदलवून बघा. नाहीतर तुमची जी काही सिस्टम आहे सिस्टममध्ये काही एरर असू शकते. पण माझ्याकडे मी स्वतः फिंगरप्रिंटच्या माध्यमातून फार्मर रजिस्ट्री केलेली आहे आणि तीच फार्मर रजिस्ट्री करताना जे काही स्क्रीन रेकॉर्डिंग होती, म्हणजे जी काही प्रोसेस होती ती प्रोसेस त्या व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेला आहे. म्हणजे जे प्रोसेस माझ्याकडे घडते, मी काम करताना जे काही डिटेल येतात, जे काही प्रोसेस होते त्या सगळ्याबद्दल मी तुम्हाला क्लिअरली सांगत असतो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चुकी किंवा कोणत्याही प्रकारची अफवा मी तुम्हाला देत नाही. त्यामुळे मित्रांनो, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा आणि जे काही माहिती देतो त्या माहितीवर सुद्धा. तर मित्रांनो, असेच प्रकारच्या नवीन-नवीन माहितीकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.